बार हनुमानाने सूर्य ग्रेला. खूप खूप वर्षांपूर्वी हिरव्यागार जंगलात एक गोंडस आणि विलक्षण वानरबाळ राहत होतं. त्याचं नाव होतं हनुमान. तो काही साधा सुद्धा नव्हता. तो आकाशाला भिडेल इतक्या उंच उड्या मारायचा, वाऱ्यापेक्षाही वेगाने धावायचा आणि त्याच्यात अफाट ताकद होती. पण त्याची सगळ्यात खास गोष्ट म्हणजे त्याची खट्याळ वृत्ती आणि अमाप कुतूहल. एके दिवशी पहाटेच हनुमान जागा झाला. त्याने डोळे चोळले, मोठी जांभई दिली आणि आकाशाकडे पाहिलं. आणि मग त्याच्या नजरेस काय पडलं? आकाशात एक मोठा चमचमणारा केशरी गोळा हळूहळू वर येत होता. अरे वा, किती रसाळ फळ दिसतंय, अगदी पिकलेल्या आंब्यासारखं. मला तर खूप भूक लागलीये. इतकं म्हणताच हनुमानाने एक प्रचंड उडी मारली. तो वर, अजून वर, आणखी वर झेपावू लागला. तो पक्ष्यांच्या पुढे गेला, ढगांना मागे टाकलं, पर्वतांनाही ओलांडून गेला. उडता उडता तो थेट सूर्याजवळ पोहोचला. त्याने मोठं तोंड उघडलं आणि सूर्याला घास घेणार इतक्यात, अरे देवा, तो काही आंबा नव्हता. तो तर प्रखर तेजाने तळपणारा सूर्यदेव होता. हे दृश्य पाहून देवराज इंद्र घाबरले. जर हनुमानाने सूर्य गिळला तर संपूर्ण जग अंधारात बुडेल, ते चिंतेने म्हणाले. क्षणाचाही विलंब न करता त्यांनी आपलं शक्तिशाली वज्रास्त्र हनुमानावर फेकलं. आई ग! हनुमान वेदनेने ओरडला आणि आकाशातून खाली कोसळत धाडकन जमिनीवर पडला. हे पाहून वायुदेव म्हणजेच हनुमानाचे पिता अत्यंत दुःखी झाले. त्यांच्या मनात इतका संताप आणि वेदना दाटून आली की त्यांनी संपूर्ण जगातील वारा वाहनच थांबवलं. झाडांची पानं हलणं बंद झालं. पक्षी आकाशात थबकले. माणसांना श्वास घेणं कठीण झालं. संपूर्ण सृष्टी जणू थांबून गेली. तेव्हा सर्व देव घाईघाईने एकत्र आले. हनुमानाला वाचवलंच पाहिजे, ते म्हणाले. मग प्रत्येक देवाने हनुमानाला अद्भुत वरदानं दिली. कोणत्याही शस्त्राने इजा न होणारं बलवान शरीर, अपार बुद्धी आणि ज्ञान, इच्छेनुसार आकाशात उडण्याची आणि विशाल रूप धारण करण्याची शक्ती आणि 100 हत्तींच्या बरोबरीचं सामर्थ्य. हे पाहून वायुदेव शांत झाले. पुन्हा मंद वारा वाहू लागला. सूर्यदेवही प्रेमाने आणि अभिमानाने छोट्या हनुमानाकडे पाहू लागले. आणि त्या दिवसापासून हनुमान फक्त एक खट्याळ वानरबाळ राहिला नाही. तो धैर्य, प्रेम, शक्ती आणि भक्तीचं प्रतीक बनला.